संपूर्ण राज्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे। कसा पाऊस पडतोय आणि काय परिस्थिती आहे पाहूयात। अहिल्यानगरमध्ये दसऱ्याच्या तोंडावरच हाताशी आलेलं झेंडूचं पीक पाण्याखाली। 2 दिवसांनी बाजारात जाणारा झेंडू पूर्णतः पाण्यात। फुलशेतीमध्ये गुडघाभर साचलं पावसाचं पाणी। जालन्यातील तालुक्यात पहाटेच्या सुमारास पावसाची हजेरी। देवळे गव्हाण या ठिकाणी शेतकऱ्याचं 5 एकर क्षेत्रावरील ऊस जमीनदोस्त। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर। शिवना नदीचं पाणी भोकन गावामध्ये शिरलं। गावाला आता नदीच्या पाण्याचा वेग। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस। शहरामध्ये अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील बोर नदीला पूर, तर बोर नदीचं पाणी भोव गावात शिरलं। 10 ते 15 नागरिक पुराच्या पाण्यात अडकण्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर शहरात देखील मुसळधार पाऊस। पावसामुळे मुकुंदवाडी भागातील घरांमध्ये शिरलं पाणी। घरातील साहित्याचं झालं अतोनात नुकसान। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस। परसोडा गावातील पुलाला लागलं पाणी। ढेकू नदीला मोठा पूर, त्यामुळे गावात शिरलं पावसाचं पाणी। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील किशोर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। नदी नाल्यांना पूर। अंजना नदीला महापूर। अनेक गावांचा संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या भीव गावात पाणी शिरलं। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल। 12 जणांना केलं रेस्क्यू।